नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या आमच्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर। बघा, आजपासून आपण जे काही पोलीस भरती आहे किंवा एमपीएससी ची गट क आणि गट ब या सर्व एक्झामसाठी जे काही जीकेजीएस म्हणजे सामान्य ज्ञान हा जो घटक अतिशय महत्त्वाचा घटक आहे त्या घटकापासून सुरुवात करत आहोत। त्यासाठी आपण जो पहिला विषय सुरू करणार आहे त्याचं नाव आहे राज्यशास्त्र पॉलिटी। त्याच्यामध्ये आपण जो पहिला घटक बघणार आहे, सर्व घटक बघणार आहे आणि हे पूर्ण घटक झाल्यानंतर तुम्हाला त्याची जे क्वेश्चन्स आहेत या आधी आलेले आणि त्याचबरोबर येऊ शकणारे असे क्वेश्चनची सुद्धा एक सिरीज तुमच्यासाठी राबवली जाईल, म्हणजे चॅप्टर झाल्यानंतर लगेचच। ओके, आता बघा आपण चालू करूया सरळ। जो पहिला चॅप्टर आहे आपला फार महत्त्वाचा पॉलिटी मधला, राज्यशास्त्रामधला ऐतिहासिक पार्श्वभूमी। आता ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे काय? आपलं जे संविधान आहे राज्यशास्त्रामध्ये मुळात आपण त्या संविधानाचा अभ्यास करत असतो आणि आपलं जे संविधान आहे जे एक रूल बुक आहे, आपल्या देशाचं एक ते नियमांचं पुस्तक आहे असं आपण म्हणूया। ते पुस्तक तयार करत असताना आपण त्याला कधी तयार केलेलं आहे तर ज्या वेळेला इंग्रजांचा मावळता म्हणजे इंग्रज जाणार होते भारतातनं, असा जो काही शेवटचा काळ होता त्या काळामध्ये ते तयार झालेलं आहे। याचाच अर्थ असा आहे की म्हणजे इंग्रजांच्याच काळामध्ये आपण शेवटच्या काळामध्ये त्याची सुरुवात केलेली आहे तयार करण्यासाठी त्या पुस्तकाची, संविधानाची। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की या पुस्तकावर सर्वसाधारणपणे जो इफेक्ट परिणाम असणार आहे तो कुणाचा असणार आहे? तर इंग्रजी राज्य जे आपल्यावर कितीतरी वर्ष झालं आलं त्याचा परिणाम असणार आहे। मग आता हे जे इंग्रजी राज्य होतं, इंग्रजांचं जे राज्य होतं ते आपल्यावर त्यांनी जे राज्य केलेलं आहे ते कायद्यांच्या आधारावर केलेलं आहे। आणि हे जे काही कायदे होते ज्या आधारावर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, ह्या काही कायद्यांचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम हा आपल्या संविधानावर पडलेला आहे। हा आजच्या महत्त्वाच्या काही कलमांच्यावर पडलेला आहे। त्यामुळे तो कसा पडलेला आहे, असे कोणकोणते कायदे आहेत जे महत्त्वाचे कायदे इंग्रजांनी आपल्यासाठी भारतीयांच्यासाठी आणले आणि त्याचा आपल्या संविधानावर कसा परिणाम पडला हे बघणं फार गरजेचं आहे। कारण की संविधान पुढे शिकत असताना आपल्याला समजून जाईल की हा या काही गोष्टी आपण कुठून घेतलेल्या आहेत, डायरेक्टली त्या ब्रिटनचं जे हे होतं म्हणजे ब्रिटिश जे आपल्यावर राज्य हे झालेलं होतं त्या कायद्यांच्या माध्यमातूनच ही गोष्ट पुढे आलेली आहे, त्यांचा अभ्यासातूनच पुढे गेलेली आहे। तर बघा आपण सुरू करूया या चॅप्टरला, ज्याचं नाव आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड। म्हणजे नेमकं संविधान घडलं पण ते संविधान घडण्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती? तर बघा आपल्याला सर्वसाधारणपणे हे माहित आहे की इसवी सन 1600 मध्ये जी काही राणी एलिझाबेथ होती म्हणजे इंग्लंडमध्ये ब्रिटनमध्ये, त्या राणी एलिझाबेथ वननं सनद दिली। कुणाला दिली? एका कंपनीला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला सनद दिली। कशाची? की तुम्ही पूर्वेकडे जाऊन व्यापार करा। कारण की आपण जर सर्वसाधारणपणे बघितलं तर जे हे आहे म्हणजे युरोप आहे त्याला आपण पश्चिमेकडील देश म्हणतो आणि आपले आहेत ते पूर्वेकडील देश म्हणतो। आणि हे बघा इथं असा आशिया आहे, हा इथं समजा युरोप आहे आणि इथं असा आफ्रिका आहे असं समजा। तर इथून एक रेष मारली तर इथल्या इकडचे आपण म्हणूया पश्चिम देश आहेत आणि इकडचे काय आहेत? पूर्व देश आहेत। मग सनद दिली म्हणजे कसली सनद दिली नेमकी? आणि इथं आपला आशियामध्ये कुठेतरी इथं भारत आहे। सनद दिली म्हणजे नेमकी कसली सनद दिली? तर इथल्या एका राणीनं तिथल्या म्हणजे त्यांच्याच देशातल्या एका कंपनीला, ज्या कंपनीचं नाव आहे ईस्ट इंडिया कंपनी, त्या कंपनीला असं सांगितलं की तुम्ही जा आणि या पूर्व देशांशी व्यापार करा। म्हणजे सनद तुमचीच मक्तेदारी त्या व्यापारावर, तुम्हीच तो व्यापार करायचा, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। मग त्यांनी सनद घेतली, भारतात आले, भारतात आल्यानंतर त्यांनी व्यापाराला प्रारंभ केला। पण काही काळानंतर त्यांना असं समजायला लागलं की आता नुसता व्यापार करून चालणार नाही आहे, व्यापार जर आपल्याला व्यवस्थित करायचा असेल तर इथं काही ठिकाणं आपल्याच हातात काबीज केली पाहिजे। आणि म्हणून त्यांनी त्यासाठी काही डोकं चालवण्याला प्रारंभ केला। आता काय केलं त्यांनी नेमकं? तर बघा डायरेक्टली घेतोय कारण की इतिहासामध्ये सर्व गोष्टी आपल्याला परत बघायच्या आहेत। ओके, आता फक्त पॉलिटीच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ते फक्त आणि त्याच्यासाठी फक्त हे गोष्टी घेतलेली आहे। लक्षात ठेवा, त्यांनी व्यापाराला तर प्रारंभ केलाच पण त्याचबरोबर आणि कशाला काय बघितलं त्यांनी? आता राज्यविस्तार पण करायचा आहे आपल्याला। राज्यविस्तार त्यांनी जर प्रारंभ कुठून करायचा प्रयत्न केला तर तो आपल्या भारताच्या दृष्टीनं बंगालमधनं प्रारंभ केलेला आहे। बंगालचा जो भाग होता अतिशय संपन्न असा भाग होता, त्या संपन्न भागातूनच त्यांनी सुरुवात केली की आता आपल्याला इथं राज्यविस्तार पण करायचा आहे, व्यापार तर आहेच, बरोबर आहे। तर त्यासाठी त्यांना महत्त्वाच्या 2 लढाया कराव्या लागल्या। इतिहासामध्ये परत यांचा हे येईल की याचं डीप हे होईल की नेमकं काय झाली काय नाही ते, ठीक आहे। त्यासाठी त्यांनी 2 लढाया केल्या, त्यातली पहिली महत्त्वाची लढाई ती म्हणजे प्लासीची लढाई जी झाली 23 जून 1757 ला।
ही अशी म्हटली जाऊ शकत नाही की इंग्रजांनी पूर्णपणे जिंकली, कारण की त्याच्यामध्ये फितुरी झालेली होती. त्यामुळे प्लासीची लढाई 23 जून 1757 इंग्रजांनी पूर्ण जिंकली असं नाही, पण इंग्रजी साम्राज्याचा पाया मात्र घातला गेला ह्याच्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर बक्सारची लढाई झाली 23 ऑक्टोबर 1764 मध्ये. ह्या बक्सारच्या लढाईनंतर ज्या वेळेला इंग्रज आणि बंगालमध्ये कोण असणार आहे, नवाब असणार आहे, बरोबर आहे ना, तिथला नवाब असणार आहे. आणि ही कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, जिला व्यापाराची मक्तेदारी मिळालेली होती, आता मात्र काय करायला लागली, ती राज्य विस्तार करायला लागलेली आहे. ही ईस्ट इंडिया कंपनी आणि त्या बंगालचा नवाब, ह्या आपण असं म्हणूया डायरेक्टली की या दोघांच्या मध्ये ह्या लढाया होतील. आता ऍक्च्युली तसं नाही आहे. ओके, आपण इतिहासामध्ये पाहू. ते बक्सारची लढाई 23 ऑक्टोबर 1764 ला झाली. आता ही 64 ला झाल्यानंतर ही जी कंपनी आहे, ह्या कंपनीचा ज्यांनी बक्सारची लढाई केली ती एक व्यक्ती महत्वाची, रॉबर्ट क्लाइव्ह. ठीक आहे. या रॉबर्ट क्लाइव्हनं ह्या बंगालमध्ये जिंकला, बरोबर आहे, बक्सारची लढाई तो जिंकला. कुठं, बंगालमध्ये. पण तरी सुद्धा बंगालची पूर्ण मक्तेदारी म्हणजे बंगाल पूर्ण हातात त्यानं घ्यायला नाही, तर तिथं त्यानं काय आणली, दुहेरी शासन पद्धती आणली. हे फार महत्वाचं आहे. एक 1765 ला आणली त्यानं. 1765 ला काय आणली, दुहेरी शासन पद्धती. बक्सारची लढाई झाल्यानंतर आता ही दुहेरी शासन पद्धती जी होती सर्वसाधारणपणे लक्षात ठेवा 1772 पर्यंत चालू होती. 1772 पर्यंत वॉरन हेस्टिंगनं या दुहेरी शासन पद्धतीला काय केला, बंद केली. लक्षात ठेवा, ह्याच्यावर पोलीस भरतीला महत्वाचे क्वेश्चन, प्लासीची लढाई तारीख माहिती पाहिजे, बक्सारची लढाई हे माहिती पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, दुहेरी शासन पद्धती जी 1765 ला ह्या लढाईनंतर आली, ही कुणी आणली, रॉबर्ट क्लाइव्हनं आणली. आणि कुणी बंद केली, वॉरन हेस्टिंगनं बंद केली. आता नेमकी दुहेरी शासन पद्धती जी काय होती ही नेमकी काय होती हे बघणं गरजेचं आहे. बघा, या दुहेरी शासन पद्धतीमध्ये एका बाजूला होती कंपनी आणि दुसऱ्या बाजूला होता नवाब. इथं बघितलेलं आहे आपण, कारण कंपनीनंच तिथे हे केलेलं आहे, बरोबर आहे ना. ह्या कंपनीनं काय केलं, दुहेरी शासन पद्धती म्हणजे ह्या रॉबर्ट क्लाइव्हनं आपल्याकडे दिवाणी हक्क घेतले. म्हणजे कर गोळा करायचे जे हक्क आहेत की नाही ते आपल्याकडे घेतले. मुळात ते स्वतः करत नव्हते, त्यासाठी सुद्धा त्यांनी काही दिवाण नेमलेले होते. ठीक आहे. पण दिवाणी म्हणजे कर गोळा करायचे हक्क स्वतःकडे. आणि या नवाब जो राहिलेला होता त्याची पूर्ण सत्ता काढून घ्यायला नाही, तर त्याच्याकडे निजामतीचे हक्क देण्यात आले. आता निजामतीचे हक्क म्हणजे काय, संरक्षण तू बघायचं, मिलिटरी वगैरे म्हणजे मिलिटरी संरक्षण तू बघायचं, बरोबर आहे का. जस्टिस, न्याय व्यवस्था तू बघायची, समजलं. पोलीस सिस्टम, तिथली पोलीस सिस्टम तू सगळी बघायची, कुणी नवाबानं बघायची. आणि कर गोळा कोणी करायचा, कंपनीनं करायचा. हीच लक्षात ठेवायची दुहेरी शासन पद्धती, जी 1772 मध्ये वॉरन हेस्टिंगनं काय केली, बंद केली. आणि अशा पद्धतीनं आपण बघू शकतोय की इंग्रजी साम्राज्याचा सुरुवात मूळ आपल्या भारतामध्ये चालू झालं. आणि अशा पद्धतीनं त्यांनी पुढे पुढे जाऊन वेगवेगळ्या कायद्यांच्या आधारे भारतावर काय केलं, राज्य करण्याचा सुरुवात केली. ठीक आहे. आता बघा पुढे, इंग्रजांनी आपल्यावर जी सत्ता गेलेली आहे, मी म्हटलेलं आहे, बरोबर आहे, राज्य केलेलं आहे ते कायद्यांच्या आधारावर केलेलं आहे. आणि सर्वसाधारणपणे आपण जे समोर बघतोय ह्या कायद्यांच्या आधारावर केलेलं आहे. महत्वाचे हे कायदे आहेत. ठीक आहे. आता भारतामध्ये जी पहिल्यांदा आलेली होती ती आपण बघतोय की ईस्ट इंडिया कंपनी आलेली होती. ही ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये 1858 पर्यंत होती. म्हणजे कारण का, ह्या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात भारतीयांनी 1857 मध्ये एक उठाव केला. आणि त्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची भारतातली सत्ता गेली. म्हणजे एका कंपनीची सत्ता होती भारतावर 1857 पर्यंत, ती सत्ता गेली. आणि सत्ता कोणाची आली 1858 मध्ये, ब्रिटिश संसदेची, म्हणजे डायरेक्टली त्यांच्या देशाची सत्ता आली. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा कंपनी होती, कंपनीची राजवट होती, आणि मग कुणाची राजवट आली, ब्रिटिश संसदेची, म्हणजे इंग्रजच आले आपल्यावर, दुसरं काही नाही झालं. ठीक आहे. आता ज्या वेळेला भारतावर कंपनीची राजवट होती त्या कंपनीच्या राजवटीमध्ये हे काही महत्वाचे कायदे त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्वाचा पहिला कायदा, नियामक कायदा 1773. काय आहे ह्या कायद्यांच्या आधारे, हे इकडच्या कायद्यांचं पहिल्यांदा बोलूया. सत्ता कोणाची होती त्यावेळेला, कोण आली भारतामध्ये, एक कंपनी आली, बरोबर आहे की नाही. कंपनी आलेली कुठनं आहे, ही आली ईस्ट इंडिया कंपनी, बरोबर आहे. ही एक कंपनी आहे, व्यापारी कंपनी आहे, भारतात व्यापार करायला आलेली आहे, त्यांनी राज्य विस्तार केलाय भारतात, आता राज्य करतायत थोड्याफार प्रमाणावर. ठीक आहे. आता ही एक कंपनी आहे, आली कुठून, इंग्लंडमधून, बरोबर आहे की नाही, म्हणजे ब्रिटन मधून आली, देशात, त्या त्यांच्या देशातनं आली. आता ह्यांनी या ईस्ट इंडिया कंपनीवर काहीतरी आपला कंट्रोल करायला सुरुवात केली काही कारणाचं. म्हणजे यांनी असं लोन मागितलं यांच्याकडे, मग लोन पैसे मागितलं म्हटल्यानंतर ते काय म्हटले, आम्ही तुमच्यावर काय करणार, कंट्रोल करणार. म्हणजे हे जे इकडचे कायदे आहेत हे सगळे कायदे आपण बेसिकली असं समजूया की ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल करायचा आहे.
कंट्रोल करण्यासाठी हे कायदे आलेत इकडच्या बाजूचे. आणि इकडचे हे जे कायदे आहेत जे ब्रिटिश संसदेने आणलेले आहेत ते भारतीयांच्यावर कशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीनं कायद्यांच्या आधारावर राज्य करू शकतो हे करण्यासाठी या गोष्टी केलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा. ईस्ट इंडिया कंपनीची पॉवर रिड्यूस करण्यासाठी आणि आपली सत्ता जास्त वाढवण्यासाठी हे कायदे आहेत. ठीक आहे. त्याच्यातला महत्वाचा कायदा नियामक कायदा 1773 जो बघणार आहे आपण आता. त्यानंतर पिट्स इंडिया ऍक्ट 1784 महत्वाचे कायदे आहेत हे. त्यानंतर लक्षात ठेवा सनदी कायदे आलेत. सनदी कायदे बघितला पहिला शब्द आपण एक बघितलेला होता. काय बघितलेला होता? 1600 मध्ये सनद दिली. सनद दिली म्हणजे काय दिली? जा आणि तुम्ही काय करा? व्यापार करा. सेम तशाच पद्धतीनं ह्या इंग्लंड म्हणजे त्यांच्या ब्रिटिश संसदेनं इंग्रज म्हणजे जिथनं आलेले होते त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला सनदी दिल्या. परत सनदी वाढवल्या. पहिल्यांदा जी दिलेली होती सनद ती सनद लाईफ टाइम साठी होती पण ती बंद केली आणि आता सनदी कायदे आले. म्हणजे काय तर 1857 ला सनद दिली. परत सनद दिली म्हणजे आता काय करा तुम्ही? आणि थोडा दिवस व्यापार करा आणि काही वर्षासाठी व्यापार करा. 1813 आणि सनद दिली आणि व्यापार करा. 1833 अजून सनद दिली आणि व्यापार करा. 1853 ला अजून सनद दिली. पण 1857 ला उठाव झाला आणि सत्ता कुणाच्या हातात आली? 1858 मध्ये ब्रिटिश संसदेमध्ये. हे लक्षात ठेवा. सनदी कायदे म्हणजे सनद देणं, एक व्यापार करा जाऊन. ठीक आहे. ह्यासाठी हे सनदी कायदे आहेत आणि हे कायदे बघायचे आहेत आपल्याला. मग त्यानंतर ज्या वेळेला ब्रिटिश संसदेच्या हातामध्ये सत्ता आली त्यावेळेला हे फार महत्वाचे कायदे आले. ते म्हणजे कुठला? भारत सरकार कायदा 1858 महत्वाचा कायदा आहे. आपण बघणार आहे तो. ठीक आहे. त्यानंतर इंडिया काउन्सिल ऍक्ट. काउन्सिल्स आहे तर शब्द कुठला आहे? काउन्सिल्स आहे. काउन्सिल्स. आता काउन्सिल्स या शब्दाचा अर्थ जर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट बेसिकली वरचेवर सांगतो कारण की नंतर आपण ह्या गोष्टी सर्व बघणार आहे. ज्या वेळेला कंपनी राजवट होती त्यावेळेला भारतामध्ये त्या कंपनीचा प्रमुख म्हणून कोण काम करत होता तर त्याचं नाव होतं गव्हर्नर जनरल. गव्हर्नर जनरल असं आपण सर्वसाधारणपणे म्हणूया. ठीक आहे. आणि ज्या वेळेला ब्रिटिश संसद आपल्या इथं काम करत होती त्यावेळी भारतातला प्रमुख म्हणतोय मी कोण म्हणून बघूया? व्हाईसरॉय होता. भारत मंत्री हे पद होतं. मग भारत मंत्री काय पद होतं काय नाही बघणार आहे आपण. लक्षात ठेवा. ज्या वेळेला कोण होता कंपनी राजवटीमध्ये? गव्हर्नर जनरल. आणि ब्रिटिश संसदेची ज्यावेळी सत्ता आली त्यावेळी प्रमुख कोण होता? व्हाईसरॉय होता. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि व्हाईसरॉयला एक काउन्सिल असायची. व्हाईसरॉयला एक काउन्सिल असायची. काउन्सिल म्हणजे काय? एक 4-5 सदस्य दिलेले असायचे त्यांना नेमणूक आणि ते काय करायचे? कशा पद्धतीने इथं बाबा कायदे करायचे, काय करायचं, कार्यकारी मंडळ हे म्हणजे काम कसं करायचं हे बघायचे. ठीक आहे. ते काउन्सिल त्या संदर्भात आलेले कायदे 1861चा 1892चा आणि 1909चा. लक्षात ठेवा. हे फार महत्वाचे आहेत. ओके. हे माहिती पाहिजेत. 1861 ला एक काउन्सिल ऍक्ट आला. 1892 ला एक कायदा आला. 1909 ला एक कायदा आला. हा 1909चा कायदा. त्यानंतर पुढचा भारत सरकार कायदा 1919. फार महत्वाचे कायदे आहेत. लक्षात ठेवा हे. ठीक आहे. भारत सरकार कायदा 1919. पुढे बघा काय आलाय? भारत सरकार कायदा 1935. अत्यंत महत्वाचा कायदा. कारण की आपण जो मुळात हा चॅप्टर घेणार आहे हा कशासाठी घेणार आहे? संविधानाची पार्श्वभूमी कशी तयार झाली हे बघण्यासाठी घेणार आहे ना. मग संविधानाची मुळात जास्त करून जर पार्श्वभूमी कुठल्या कायद्यानं तयार केली असेल तर हे लक्षात ठेवा. भारत सरकार कायदा 1935. कारण ह्या कायद्यातील कितीतरी महत्वाच्या गोष्टी, कितीतरी कलम, काही महत्वाच्या गोष्टी ह्या कुठे घेतलेल्या आहेत? आपण संविधानामध्ये घेतलेल्या आहेत. लक्षात ठेवा. भारत सरकार कायदा 1935. नंतर ज्यावेळेला हे इंग्रज भारतातून सोडून जात होते त्यावेळेला भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947 आला. आणि हा बेसिकली सर्व म्हणजे हे जे काही कायदे आहेत ह्या कायद्यांचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट परिणाम हा कुठे झालेला आहे? आपल्या भारताच्या संविधानावर झालेला आपण पाहू शकतो. ठीक आहे. आता बघा सगळ्यात महत्वाचा पहिला कायदा तो म्हणजे नियामक कायदा 1773. फार महत्वाचा कायदा आहे. या कायद्यावर प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा. ठीक आहे. नियामक कायदा 1773 काय आहे? याच्यातलं डायरेक्टली मी सांगितलेलं याच्या आधी का आलेला आहे नियामक कायदा? कारण की नियमन करायचं आहे. कुणावर कंट्रोल करायचा? ईस्ट इंडिया कंपनीवर. कोण कंट्रोल करणार आहे? ब्रिटिश संसद. त्यांनी ते करणार आहेत आपल्या कंपनीवर. ठीक आहे. आता डायरेक्टली आपण त्याच्या वैशिष्ट्यांच्यावर जाऊया. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. आता याच्यामध्ये काय आहे बघा. ज्या वेळेला ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतामध्ये आली त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीची 3 महत्वाची ठिकाणं होती. 3 महत्वाच्या इलाक्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी काम करत होती. एक म्हणजे महत्वाचं पहिलं ठिकाण ते म्हणजे बंगाल. तुम्हाला माहित आहेच आधी सांगितलेलं आहे. बंगालला मिळवण्यासाठी त्यांनी प्लासी आणि बक्सार केलेली आहे. बरोबर आहे. बंगालमध्ये दुसरं महत्वाचं गोष्ट होतं ते म्हणजे बॉम्बे ज्याचा आपण मुंबई म्हणतो ते.
आणि मद्रास जे आपण आज चेन्नई म्हणतो ते, अशा मेन 3 ठिकाणी सत्ता होती कुणाची? ईस्ट इंडिया कंपनीची. बरोबर आहे. आता या कायद्यानं नेमकं काय केलं बघा, बॉम्बेला सुद्धा, त्याच्या आधी सांगतो, इथं बंगालमध्ये सुद्धा सत्ता होती त्यांची, बॉम्बेमध्ये सुद्धा महत्वाचा इलाका होता आणि मद्रासमध्ये पण महत्वाचा इलाका होता. बरोबर आहे. आता त्यांनी काय केलं, हा जो बंगालचा इथं गव्हर्नर बसायचा, त्या बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल केलं. म्हणजे गव्हर्नर इथं पण बसायचा, इथं पण बसायचा आणि इथं पण बसायचा. 3 ठिकाणी गव्हर्नर होते त्यांचे. पण त्यांनी फक्त या बंगालच्या गव्हर्नरलाच बंगालचा गव्हर्नर जनरल केलाय. याचाच दुसरा अर्थ असा आहे, इथं बघा हा शेवटचा पॉईंट आपल्याला दिसेल, बॉम्बे आणि मद्रास इथले जे गव्हर्नर आहेत ते आता काय झाले, दुय्यम बनले. कुणाला? बंगालच्या याला गव्हर्नरला, बंगालच्या गव्हर्नरला. कारण त्याला काय हुद्दा मिळाला? बंगालचा गव्हर्नर जनरल. गव्हर्नर आहेत 3 ठिकाणी, पण फक्त एकाच गव्हर्नरला, म्हणजे बंगालच्या गव्हर्नरला, जो कोण बंगालचा गव्हर्नर असेल त्या बंगालच्या गव्हर्नरला फक्त गव्हर्नर जनरल असं म्हटलं जायचं. ठीक आहे. ह्या कायद्यामुळे, ह्या कायद्यात आलं ते. आणि असा पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल कोण बनला? वॉरन हेस्टिंग. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल कोण बनला? वॉरन हेस्टिंग. आधी तो गव्हर्नर होता तिन्ही सारखं, पण त्याला फक्त ह्या कायद्यानं काय केलं? बंगालचा गव्हर्नर जनरल केलं. आणि या गव्हर्नर जनरलच्या सहाय्यासाठी एक 4 जणांचं कार्यकारी मंडळ नेमलं गेलं. ही तर फार महत्वाची गोष्ट आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण काय म्हणतोय, कंट्रोल आणला. कुणी कंट्रोल आणला? ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल आणला, ब्रिटिश संसदेनं कंट्रोल आणला. या गोष्टीमुळे कसा काय कंट्रोल आणला? तर एक लक्षात ठेवा, हा जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता की नाही, हा बंगालचा गव्हर्नर जनरल ईस्ट इंडिया कंपनीचा होता. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी त्याला पाठवत होती. आणि हे जे कार्यकारी मंडळ होतं ना, हे कार्यकारी मंडळ ब्रिटिश संसदेकडनं यायचं. म्हणजे ह्याला कोण नेमायची? ब्रिटिश संसद. आणि गव्हर्नर जनरल कुणाचा होता? ईस्ट इंडिया कंपनीचा. मग मला जरा सांगा, एखादा कायदा वगैरे करायचा आहे तर आता हे सगळेजण मिळून करणार. बरोबर आहे. एखादा कायदा करायचा म्हणजे कायदा करताना फक्त आता ईस्ट इंडिया कंपनीचा मेंबर आहे का? हो, नाही. कारण त्याच्या बरोबर आणि कोण आहे? हे ब्रिटिश संसदेनं जे पाठवलेले हे मेंबर 4 जण आहेत कार्यकारी मंडळातले, ते पण आहेत. आणि ते मिळून आता कायदा करणार. म्हणजे ह्याची जी पॉवर आहे, ह्याला जरी बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल म्हटलं तरी कार्यकारी मंडळ हे करून काय केली, त्याची पॉवर थोडीशी रिड्यूस करण्याचा प्रयत्न केला. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढं कोलकाता इथं सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं. आता हे जर तुम्ही विचार कराल, कोलकाता इथं सर्वोच्च न्यायालय, त्याच्या आधी न्यायालय नव्हती का? तर होती न्यायालय. पण इंग्रजांना असं वाटायचं की आपण जे युरोपियन लोक आहेत, त्या युरोपियन लोकांचे जे खटले आहेत ते हे सर्वसामान्य जे काही भारतीय लोकांची न्यायालय आहेत किंवा ते जे मुस्लिम कायद्यानुसार किंवा हिंदू कायद्यानुसार जे चालतात त्याच्यानुसार आमचे जे खटले आहेत ते तिथं चालवू गेले नसले पाहिजे. आणि त्यासाठी स्पेशल फक्त युरोपियन लोकांच्यासाठी म्हणून कोलकाता इथं एक लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालय स्थापन केलेलं होतं. हे फार महत्वाचं आहे. आणि या कोलकाता इथं सर्वोच्च न्यायालय जे स्थापन केलेलं होतं त्याचे पहिले फर्स्ट न्यायाधीश कोण होते? एलिझा इम्फे. एलिझा इम्फे. ठीक आहे. पुढं आता एखादी कंपनी आहे समजा किंवा बँका वगैरे असतात, तुम्ही बघताय बँकेचं काय असते? हो, चालवणारं संचालक मंडळ असते बघा. सेम ही एक कंपनी होती ना व्यापारी, मग तिचं पण काय असणार आहे? एक संचालक मंडळ असणार आहे. म्हणजे ती काय करणार आहे? त्या कंपनीचा व्यवहार वगैरे बघणार आहे. ईस्ट इंडिया कंपनी आलेली आहे, व्यापार करणार आहे, इथं त्यांचं एक संचालक मंडळ असणार आहे. कोर्ट ऑफ डायरेक्टर्स म्हणजे काय करणार ते? संचालक मंडळ कंपनीचा व्यवहार बघणार. कंपनी काय करते, काय नाही, पैसे कुठं, काय कुठं, राज्य व्यवस्था काय करायचं, हे सगळं बघणार संचालक मंडळ. आता ह्या कायद्यात काय सांगितलं बघा, हे जे संचालक मंडळ आहे कंपनीचं, त्या संचालक मंडळानं महसूल असेल, नागरी आणि सैनिकी कामकाज तुम्ही काय काय करताय ह्याचा अहवाल ब्रिटन सरकारकडे द्यायचा. म्हणजे कंट्रोल आणला गेला का नाही? कारण की आता संचालक मंडळ महसूल, नागरी आणि सैनिक कामकाजाचा दाखवायला पाहिजे ना ब्रिटनच्या सरकारला. म्हणजे कंट्रोल आणला बघा. ह्या कायद्याच्या अंतर्गत ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हळूहळू काय व्हायला चालू झाली? रिड्यूस करण्याचा प्रारंभ हे केला. म्हणजे कमी कमी आणली गेली. दुसरी एक महत्वाची गोष्ट ह्या कायद्यान्वये आपल्याला दिसते, आधी काय होतं? बंगालच्या गव्हर्नरकडे सुद्धा सत्ता होती, बॉम्बेच्या गव्हर्नरकडे सुद्धा सत्ता होती आणि मद्रासच्या गव्हर्नरकडे सुद्धा होती. म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण होतं. तिकडे पण सत्ता, त्याच्याकडे पण सत्ता, त्याच्याकडे पण सत्ता, तिघांच्याकडे सत्ता आहे. पण ह्या कायद्यानं आता सत्ता मेजरली कुणाकडे आणली? हो, बंगालच्या गव्हर्नरकडे. म्हणजे केंद्रीयकरणाची प्रवृत्ती दिसते आपल्याला. केंद्रीयकरण, एकत्र जवळ हे करण्याचा प्रयत्न केला. यांची सत्ता कमी केली गेली आणि सत्ता फक्त एकाकडे देण्यात आली. कुठं? बंगालच्या गव्हर्नरकडे. म्हणजे केंद्रीयकरण करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. आता बघा पुढचा जो काय
महत्वाचा कायदा आहे, पुढचा महत्वाचा कायदा आहे तो म्हणजे पिट्स इंडिया ऍक्ट 1784, पिटचा भारत कायदा. हा काय आहे बघा, आपण याच्या आधीचा 1773चा नियामक कायदा बघितलेला आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट बघितलेली होती आपण की बंगालचा गव्हर्नर जनरल तर झालायच आता तयार, बरोबर आहे की नाही. बंगालचा गव्हर्नर वरनं बंगालचा गव्हर्नर जनरल झालाय आणि बंगालच्या गव्हर्नर जनरलकडे 4 कार्यकारी मंडळ म्हणजे 4 सदस्य होते कार्यकारी मंडळातले 4. त्याच्याऐवजी आता ह्या कायद्यानं 3 जण केले. आता हे का केले, त्याचं कारण काय, त्याचा फायदा होतो का तोटा होतो, हे आपण इतिहासामध्ये बघायचं. तो इतिहासाचा भाग आहे. फक्त पॉलिटीसाठी जे गरजेचं आहे ते फक्त बघतोय आपण. मी काय म्हटलंय, बंगालचा गव्हर्नर जनरल आणि त्याच्याबरोबरचं जे 4 जणांचं कार्यकारी मंडळ होतं, बरोबर आहे का. आता ते 3 जणांचं झालं म्हणजे एकाला कमी केला. लक्षात ठेवा, कार्यकारी मंडळातनं एक गोष्ट, पहिली गोष्ट, त्याचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य आहे या पिटच्या इंडिया ऍक्टचं, ते म्हणजे एक नियंत्रण मंडळ, बोर्ड ऑफ कंट्रोल 6 जणांचं स्थापन करण्यात आलं. नवीन बॉडी तयार करण्यात आली. म्हणजे आधी ही बघा भारतामध्ये कोण आली, एक लक्षात ठेवायचं, भारतामध्ये कोण आली, ईस्ट इंडिया कंपनी आली. त्यांचं एक काय असते, संचालक मंडळ असते. कंपनीचं कुठल्या पण काय असणार, संचालक मंडळ असणार. संचालक मंडळ काय करायचं, त्या ईस्ट इंडिया कंपनीवर पूर्णपणे नियंत्रण किंवा कंट्रोल, त्यांचं पूर्ण देखरेख करण्याचं काम कोणाकडे असायचं, संचालक मंडळाकडे असायचं. ह्याच्या आधीच्या कायद्यात काय सांगितलेलं हे लक्षात ठेवा. ह्याच्या आधीच्या कायद्यामध्ये काय सांगितलेलं होतं, हे जे संचालक मंडळ आहे हे त्यांचा जो अहवाल आहे हा कुणाकडे पाठवणार, इंग्लंडकडे पाठवणार. हे तर मान्य आहे की नाही. ईस्ट इंडिया कंपनीचं संचालक मंडळ होतं. संचालक मंडळ अहवाल कुणाकडे पाठवणार, इंग्लंडकडे पाठवणार, इंग्रजांच्याकडे. कुठल्या कायद्याने सांगितलं, 1773च्या कायद्याने सांगितलं. बरं, हे संचालक मंडळ पाठवणार डॉक्युमेंट कुणाकडे, इंग्लंडमध्ये. बरं, कुणाकडे पाठवणार, फिक्स काय नव्हतं. बरं, त्याचं काय होणार काय माहित नाही. यांच्यावर कोण कंट्रोल ठेवायला आहे काय माहित नाही. म्हणजे क्वेश्चन्स भरपूर होते. आणि मग त्यासाठी इंग्लंडमध्ये म्हणतोय मी, त्यासाठी इंग्लंडमध्ये एक नवीन हे उभा करण्यात आलं. त्याचं काय नाव म्हटलं, नियंत्रण मंडळ. नियंत्रण करण्यासाठी कुठल्या ऍक्ट मध्ये, पिटचा इंडिया ऍक्ट 1784, नियंत्रण मंडळ. आता हे जे नियंत्रण मंडळ नवीन तयार करण्यात आलं, संचालक मंडळ तर आधी आहेच, लक्षात ठेवा, ठीक आहे. संचालक मंडळाला फक्त 1773 आधीपासूनच आहे, कंपनी आहे तेव्हापासून संचालक मंडळ असणार आहे. फक्त त्या संचालक मंडळाला काय सांगितलं, त्याच्या आधीच्या कायद्याने तुम्ही अहवाल सांगायचा कुणाकडे, इंग्लंडकडे. बरं, अहवाल कुणाकडे सांगायचा हे मात्र माहित नव्हतं. कन्फर्म कोण बघणार ते माहित नव्हतं. आणि त्यासाठी इंग्लंडमध्ये काय स्थापन केलं, नियंत्रण मंडळ. आता हे जे काही नियंत्रण मंडळ 6 जणांचं होतं, त्यांच्याकडं सर्व लष्करी असो, नागरी आणि राजस्व संबंधी कारभारासाठी सर्व कारभार तुम्ही आता बघायचा. यांचा लष्करी वगैरे ईस्ट इंडिया भारतातला लष्करी असेल, नागरी असेल, राजस्व संबंधी कारभार असेल, आता कोणी बघायचा, तुम्ही बघायचा, ह्या नियंत्रण मंडळानं बघायचं. म्हणजे सगळं काम कोण बघायचं, याच्या आधी संचालक मंडळ बघायचं, बरोबर आहे की नाही. संचालक मंडळ, कंपनीचं संचालक मंडळ म्हटलं तेच बघणार. पण आता काय केलं, डिवाइड केलं. आता सगळं काम तुम्ही नाही बघायचं, तर त्यातलं थोडं काम म्हणजे राजकीय कार्य. एक कंपनी आहे म्हटल्यानंतर ती कशासाठी मेनली आली हो, मला जरा सांगा. कंपनी मुख्य उद्देश काय, व्यापारासाठी आल्या. मग ब्रिटनच्या संसदेनं या पिटचा इंडिया ऍक्ट 1784 मध्ये हे सांगितलं, तुम्ही तेच करा. तुमची ईस्ट इंडिया कंपनी आहे, तुमचं संचालक मंडळ आहे, तुम्ही काय करा, फक्त व्यापारी आणि वाणिज्यिक कार्यच करा. बघा, लक्षात ठेवा अशा पद्धतीने की एक ईस्ट इंडिया कंपनी आली, व्यापारासाठी आली, त्यांचं एक संचालक मंडळ असणार आहे, बरोबर आहे की नाही. मग पिटचा इंडिया ऍक्ट काय म्हणतोय, त्या संचालक मंडळाला, तुमच्या संचालक मंडळाला की तुम्ही काय करा, फक्त व्यापारी आणि वाणिज्यिक कार्यच करा, तेच काम करा ज्यासाठी तुम्ही आलाय ते, ठीक आहे. आणि तुमचं जे राजकीय कार्य आहे, तुम्ही जे विस्तार करण्याचा प्रारंभ केला, ते राजकीय कार्य आता जर आपण कुणाकडे देऊया, ह्या बोर्ड ऑफ कंट्रोलकडे, नियंत्रण मंडळाकडे देऊया. बघा, म्हणजे राजकीय कार्य आणि व्यापारी आणि वाणिज्यिक कार्य यांच्यात फरक केला. राजकीय कार्य नवीन बॉडीच्या हातात दिली, जे नियंत्रण मंडळ आहे, आणि व्यापारी आणि वाणिज्यिक कार्य हे संचालक मंडळाकडेच ठेवली, जे ईस्ट इंडिया कंपनीची होती. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कंपनीनं काहीतरी भारतात येऊन राज्य हे घेतलेलं होतं की नाही, थोड्या भारतामध्ये राज्य विस्तार केलेला होता का नाही, बरोबर आहे की नाही. आता पहिल्यांदा ह्या कायद्याने पिटचा इंडिया ऍक्ट मध्ये असं सांगण्यात आलं की कंपनीचे क्षेत्र हे ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र होईल. आता कंपनीचं नाही, म्हणजे कंपनीचं नाव आता नसणार, आता कुणाचं नाव, ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र. कंपनी एक जाऊन फक्त तिथं हे घेते असं नाही होणार. आता त्याला म्हणायचं ब्रिटिशांच्या. लक्षात ठेवा, हे कायदे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, नियंत्रण मंडळ, बोर्ड ऑफ कंट्रोल कोणत्या कायद्यानं स्थापन करण्यात आलं, पिटचं इंडिया ऍक्ट. आणि त्या नियंत्रण मंडळाकडे कुठली सत्ता होती, राजकीय कार्य हँडल करत होती. ती कुठे होती, इंग्लंडमध्ये होती. आणि महत्वाचं म्हणजे जे संचालक मंडळ आहे
जे ईस्ट इंडिया कंपनीचं, त्याला दिशानिर्देश देत होते की तुम्ही असं काम करा, असं नाही, असं करायला पाहिजे. आता हे जे काही नियंत्रण मंडळ आहे, ह्या नियंत्रण मंडळाचा इंग्लंडमध्ये लक्षात ठेवा जो प्रमुख होता, मुख्य होता, त्याचं सुरुवातीला नाव होतं राज्य सचिव. काय नाव होतं? राज्य सचिव, सेक्रेटरी ऑफ स्टेट असं म्हणू शकतो आपण, राज्य सचिव. आणि ह्याच पदाचं नंतर काय तयार झालेलं आहे बघा, या राज्य सचिवाचंच नंतर काय झालेलं आहे? भारत मंत्री पद निर्माण झालेलं आहे. इथंच भारत मंत्री पद निर्माण झाले. लक्षात आलं ना? ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, हे पुढचे दोन कायदे आहेत. हे मुळात पॉलिटीमध्ये म्हणजे राज्यशास्त्रामध्ये ज्यावेळी आपण बघत होतो ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याच्यामध्ये दोन कायदे घेतले जात नाहीत. इतिहासामध्ये व्यवस्थित आपण डीप यांना घेऊ परत. त्यामुळे फक्त मी वरवर सांगतोय. सर्व कायदे इतिहास ज्यावेळेला आपल्याला सुरू होणार आहे त्यावेळेला परत ते सर्व कायदे इतिहासामध्ये ते होत जाणार आहेत, डीप व्यवस्थित होणार आहेत. फक्त आता यांचे एक इंट्रोडक्शन, ओळख करून देतोय मी. आणखीन एक महत्वाचा कायदा आला, तो म्हणजे सनदी कायदा 1793. हा पण महत्वाचा कायदा होता. या सनदी कायद्यानं सनद दिली, मी सांगितलं ना सनद दिली. बघा महत्वाचा कायदा लक्षात राहिला का? नियामक कायदा 1773, पिट्स इंडिया ऍक्ट 1784, 1773 1784. त्यानंतर 1793 काय केलं? सनदी कायदा आला. पुढे सनदी कायदा आला, लक्षात ठेवा, सनदी. ठीक आहे. या कायद्यानं कंपनीला असं सांगण्यात आलं, आता आणि परत 20 वर्षासाठी तुमची सनद वाढवली, 20 वर्षासाठी सनद वाढवली. प्लस आणखीन एक गोष्ट, मी तुम्ही लिहिलेली नाही आहे ती गोष्ट, या कायद्यात सांगितलेली आहे, फक्त सांगतोय. बघा आता जो गव्हर्नर जनरल होता, बरोबर आहे, त्या गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी आपण असं म्हणू शकतो एक कार्यकारी मंडळ होतं. पहिल्यांदा 4 सदस्यांचं होतं, नंतर किती सदस्यांचं झालं? 3 सदस्यांचं झालं. बरं, हे काय काम करत होते हो? सगळे मिळून कायदा करत होते, बरोबर आहे, कायदा करत होते, त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा करत होते. कारण कायदा करणं आणि कार्य करणं त्यांच्याच हातात होतं सगळं, बरोबर आहे की नाही? पण काही वेळेला असं व्हायचं, वाद व्हायचा, म्हणजे गव्हर्नर जनरल आणि ते जो कौन्सिल, बरोबर आहे की नाही, त्या दोघांच्या मध्ये वाद व्हायचा. आता ह्या कायद्यानं एक स्पेशल असं सांगण्यात आलं सनदी कायद्यामध्ये की हा जो गव्हर्नर जनरल म्हणजे मेन आहे, बरोबर आहे काय, तो हे जे काउन्सिल आहे, ह्या काउन्सिलचा निर्णय काय करू शकतो? धुडगावू शकतो. म्हणजे नाही, मला नाही हे करायचं आहे तर हो म्हणू शकतो. लक्षात आलं का? बघा आपण इतिहासामध्ये बघूया परत. पुढचा महत्वाचा कायदा आहे तो म्हणजे 1813चा सनदी कायदा. 1813चा सनदी कायदा, सनदी कायदा 1813 महत्वाचा आहे. आता जरा मला जरा सांगा, भारतात सनद कुणाला मिळाली हो व्यापार करायची? ईस्ट इंडिया कंपनीला मिळाली. सनद याचा अर्थ काय असतं? मक्तेदारी. तुम्हीच व्यापार करायचा भारतावर, दुसऱ्या कुठल्या कंपनीनं ब्रिटिश तिथल्या यायचं जायचं नाही. बरं, समजा काही कारणास्तव त्यांचा तिथला व्यापार थांबला, इतर कंपन्याचा, एकच कंपनी नसणार, समजा ही इंग्लंड आहे असं धरूया आपण. इंग्लंड म्हणजे त्यातली एक महत्वाची कंपनी ईस्ट इंडिया कंपनी, जिला सनद मिळाली आणि ती कुठं आली? ह्या समजा भारतात आली. पण इतर पण कंपन्या असणार का नाही? इंग्लंडमध्ये असणार ना. आणि समजा ह्या इतर कंपन्यांचा ह्या सुद्धा काय करत असणार आहेत? इतर देशांशी व्यापार करत असणार आहेत. पण इतर देशांचा व्यापार त्यावेळी एक लक्षात ठेवा, नेपोलियनमुळे थांबला. एवढंच सांगतो फक्त. नेपोलियनमुळे ह्यांचा व्यापार समजा इतर कंपन्यांचा थांबला. ईस्ट इंडिया कंपनी तर व्यापार करायला लागली, त्यांचं चालू आहे, बरोबर आहे, पण इतर कंपन्यांचा व्यापार थांबला. काय करणार होती ती? तिथल्या शासनाकडे, ह्यांच्याकडे जाणार, सरकारकडे जाणार, म्हणणार तुम्ही फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच काय दिलेली आहे? सनद दिलेली आहे, आमचं काय? म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची तुम्ही सनद मक्तेदारी बंद करा. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी पण असू दे, काय प्रॉब्लेम नाही, पण आम्ही पण जाणार, तिची फक्त एकटीची मक्तेदारी राहणार नाही, बरोबर आहे. आणि म्हणूनच हा महत्वाचा कायदा ठरतो. ईस्ट इंडिया कंपनीचं एकाधिकार आता समाप्त झाला, तुम्हीच फक्त व्यापार करायचा, तासा नाही. कुठल्या कायद्यानं आणला? आता हे बघा 1813च्या. लक्षात येते ना? ठीक आहे, एकाधिकार समाप्त झाला. पण फक्त 2 गोष्टी, एक म्हणजे चहा आणि चीनशी व्यापार, एक म्हणजे चहा आणि दुसरं म्हणजे चीनशी व्यापार. या 2 क्षेत्रामध्ये मात्र अजूनही ईस्ट इंडिया कंपनीचा काय राहिला? एकाधिकार राहिला. म्हणजे चहाचा व्यापार फक्त आणि फक्त कोणी करायचा? ईस्ट इंडिया कंपनीनंच करायचा भारतामध्ये. आणि चीनशी व्यापार हे सुद्धा फक्त कोणी करायचं? ईस्ट इंडिया कंपनीनंच करायचं, दुसऱ्या कुठल्या कंपनीने करायचं नाही. मात्र इतर सर्व जी क्षेत्र आहेत ती मात्र सर्वांच्यासाठी आता खुली आणली गेली. मग ह्याचे परिणाम होतात, बघा बघणार आहोत आपण ते इतिहासामध्ये. ठीक आहे, याचे परिणाम होतात काही. कारण का? इतर कंपन्या आल्या ना, इतर जास्त कंपन्या आल्यामुळे समजा कापडाच्या क्षेत्रामध्ये वगैरे इतर दुसरी कंपनी आली, ती कापडाचं उत्पादन घ्यायला चालू करणार. पण हितला भारतीय जो कलाकार आहे, भारतीय जो कामगार आहे, जे स्वतःच्या हातानं तयार करणारी जी कापड वगैरे हे करणार आहेत, ते मात्र काय होणार? त्याच्यामुळं
डाऊन हे जाणार. लक्षात ठेवा, हे महत्वाचं काम आहे. आणि त्यांच्यामध्ये काय होणार, मग तिरस्कार निर्माण होणार आणि मगच त्याची हे पुढे हळूहळू कुठे जाणार, एका उठावाकडे जाणार. हे महत्वाचं आहे, कारण की हे जे कायदे आणलेत ते हळूहळू पार्श्वभूमी तयार व्हायला लागलेली आहे त्या उठावाची. एक लक्षात ठेवा, हळूहळू. ओके, पुढं कंपनी 1,00,000 रुपये देईल. कशासाठी? शिक्षणासाठी. की भारतामध्ये बाबा विज्ञान वगैरे प्रारंभ व्हावा, प्रगती व्हावी, यासाठी कंपनी 1,00,000 रुपये देईल शिक्षणासाठी. हे महत्वाचे कायदे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, पुढचा महत्वाचा कायदा आहे सनदी कायदा 1833. हा फार महत्वाचा कायदा आहे. हा सनदी कायदा 1833 लाच सेंट हेलेना ऍक्ट असं सुद्धा म्हटलं जातं. सेंट हेलेना ऍक्ट असं सुद्धा ह्या कायद्याला म्हटलं जातं. आता बघा, या कायद्याची काय वैशिष्ट्य आहेत, काय महत्वाची वैशिष्ट्य आहेत 1833च्या कायद्याची. एक, पहिलं म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. ही गोष्ट फार महत्वाची आहे. कारण काय बघा, जे आता समजा आपला भारत आहे असं धरूया, इथं बंगाल आहे, इथं बॉम्बे आहे, इथं मद्रास आहे. इथं पण एक गव्हर्नर होता, इथं पण एक गव्हर्नर होता, इथं पण एक गव्हर्नर होता सुरुवातीला. फक्त या बंगालच्या गव्हर्नरलाच काय म्हटलं गेलं, बंगालचा गव्हर्नर जनरल. म्हणजे ह्याची सत्ता जरा वाढवली गेली. ह्यांची सत्ता जरा ह्याच्या दृष्टीनं ह्यांची सत्ता, हा बॉम्बे आहे, इथं मद्रास आहे, यांची सत्ता जरा कमी केली. मान्य आहे. आता ह्या कायद्याने काय केलं बघा, हा जो बंगालचा गव्हर्नर जनरल केलता का नाही, त्याला सरळ भारताचाच गव्हर्नर जनरल केला. आता भारताचा गव्हर्नर जनरल म्हणजे काय, तिघांच्यावर सत्ता आली आता त्याची. सगळ्या भारताला एक भारत बनला आता. एक लक्षात ठेवा, सगळ्यांच्यासाठी तो आता भारताचा गव्हर्नर जनरल बनलाय. म्हणजे आधी ह्याची पण सत्ता स्पेशली बंगालमध्ये राहिलेलीच, बॉम्बेमध्ये राहिलेलीच, ह्याची सत्ता मद्रासमध्ये स्पेशल राहिलेलीच, फक्त ह्याचं नाव चेंज केलेलं होतं. पण आता तसं नाही, ह्या बंगालच्याच गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवलं. हे महत्वाचं आहे. आणि असा भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, पहिला विल्यम बेंटिक. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणतोय मी. बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आलं सनदी कायदा 1833 नुसार. दुसरी महत्वाची गोष्ट आपण आतापर्यंत बघितलेलं आहे, जे काही कार्यकारी मंडळ होतं, माहिती बरोबर आहे ना, 1773च्या ऍक्टनं जे नेमलेलं कार्यकारी मंडळ होतं, ह्या कार्यकारी मंडळामध्ये पहिल्यांदा 4 सदस्य होते. पुढच्या कायद्यानं काय करण्यात आले, 3 सदस्य करण्यात आले. बरोबर आहे की नाही. आता ह्या 1833च्या कायद्यानं हे जे 3 सदस्य होते, 3 सदस्य झाले ते मान्य ना, कार्यकारी मंडळ होतं. ह्या 3 सदस्यामध्ये आणखीन एक सदस्य वाढवण्यात आला. परत त्याचं नाव काय होतं, कोण होता तो एक जो वाढवण्यात आला, तो कायदा सदस्य, लॉ मेंबर म्हणून हे करण्यात आला. म्हणजे कायदेविषयक सल्ले देण्यासाठी एक मेंबर आणि परत वाढवण्यात आला. हे लक्षात ठेवा, कार्यकारी मंडळ आहे. कुणाचं, गव्हर्नर जनरलचं. म्हणजे या भारताच्या गव्हर्नर जनरलचं ते कार्यकारी मंडळ ह्याच्या हातातच होतं ना, ते लक्षात ठेवा. आता हा जो कायदा सदस्य, पहिला कायदा सदस्य कोण होता, लॉर्ड मेकॉले. लक्षात ठेवा, काय करत होते, कायद्याविषयी सल्ला देणं. बरोबर आहे का. म्हणजे हे कार्यकारी मंडळ शेवटी कुणाचं आहे, ह्या भारताच्या गव्हर्नर जनरलचं आहे. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये बदल होत आहेत. ओके, पुढं आता आपल्याला माहिती आहे 3 ठिकाणी होतं, बंगालमध्ये, बॉम्बेमध्ये आणि मद्रासमध्ये. 3 ठिकाणी. बरोबर आहे ना. गव्हर्नर हे कुठे होते, इलाके किती ठिकाणी होते, 3 ठिकाणी होते. आता एखादं राज्य जर चालवायचं असेल तर महत्वाचं, आपण ते पॉलिटीमध्ये पुढे बघणार आहे, 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. एक, कायदा करणं, म्हणजे कायदेकारी मंडळ. आपल्या देशामध्ये कोणतरी कायदा तयार करते ना, त्याला आपण म्हणूया कायदेकारी मंडळ. बरं, ह्या केलेल्या कायद्यानुसार काम कोणतरी करतं ना, त्याला आपण म्हणूया कार्यकारी मंडळ. म्हणजे ही 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात बघा. एक म्हणजे कायदेकारी मंडळ आणि दुसरं कार्यकारी मंडळ. कारण एक तर ते चालवण्यासाठी, तो भाग चालवण्यासाठी कायदा करणं कायदेकारी मंडळ, आणि ते जो कायदा केलेला आहे त्यानुसार काम करणं म्हणजे कार्यकारी मंडळ. हे लक्षात ठेवा. आणि पुढचं असतं ते न्याय मंडळ. आपण पुढे बघणार आहे ते. ठीक आहे, पॉलिटीमध्ये पुढे बघणार आहे. आता जे काही कायदेकारी मंडळ आहे आणि जे काही कार्यकारी मंडळ आहे, जे कायदा करतात आणि कार्य करतात, हे असं वेगळं वेगळं आता आहे बघा. कायदेकारी मंडळ आपलं आहे आणि कार्यकारी मंडळ आहे, असं वेगळं वेगळं त्यावेळेला नव्हतं. एकच, म्हणजे एक समजा हे जे कार्यकारी मंडळ आहे की नाही, हे कुणाचं आहे कार्यकारी मंडळ, भारताच्या गव्हर्नर जनरलचं. ही एवढी जण सगळीच जण मिळून काय करायची, कायदा पण तयार करायचे आणि कार्य पण, म्हणजे त्याच्या इम्प्लिमेंटेशन पण करायचं, ऑर्डरी पण सोडायच्या. लक्षात आलं का बघा. कायदा पण तयार करायचा आपणच आणि त्याच्यानुसार कार्य करायचं. म्हणजे हे कायदे पण तयार केले ह्यांच्याच हेनं, आणि कार्यकारी मंडळ पण होतं, म्हणजे कार्यकारी पण काम करणं. एक लक्षात आलं ना मी काय म्हणतोय ते. ठीक आहे, बघा आता
इथं सुद्धा गव्हर्नर म्हणजे इलाका होता, इथं सुद्धा इलाका होता आणि इथं सुद्धा इलाका होता. मान्य आहे की नाही? बरं, इथलं सुद्धा प्रशासन चालवायला काहीतरी कायदा करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे ना, आणि त्याच्यानुसार कार्य करायला पाहिजे. म्हणजे तिथं सुद्धा गव्हर्नर असणार आणि गव्हर्नरला सुद्धा काहीतरी कार्यकारी मंडळ असणार. लक्षात आलं का बघा? पण इथं ते स्पेशली हे केलेलं नाही, म्हणजे त्यांना सुद्धा मदतीसाठी कोणतरी असणार किंवा निदान गव्हर्नर तरी असणार. इथं बॉम्बेमध्ये गव्हर्नर असणार का नाही? बरं मला सांगा, मद्रासमध्ये गव्हर्नर असणार का नाही? असणार. तो काय करत असणार? स्वतःसाठी कायदा करायला नको, इलाका चालवायचा म्हणजे कायदा करायला नको, बरं कार्य करायला नको, त्याच्यासाठी करायला पाहिजे. पण ह्या कायद्यानं काय केलं? हे जे काम आहे कायदे करण्याचं, कार्यकारी करण्याचं किंवा कायदे करण्याचं स्पेशली म्हणूया, हे काम आता ह्या दोघांनी करायचं नाही, त्यांचं स्वतःचं पण करायचं नाही. तर कोणी करायचं? बंगालमध्ये असलेला जो आता भारताचा गव्हर्नर जनरल आहे, जो पहिला कोण आहे? विल्यम बेंटिक, त्यानं करायचं. लक्षात ठेवा, फार महत्वाची गोष्ट आहे. बॉम्बेचा आणि मद्रासचा कायदा करण्याचा हक्क काढून घेण्यात आला आणि तो कुणाकडे दिला? बंगाल स्थित जो काही भारताचा गव्हर्नर जनरल आहे त्याच्याकडे देण्यात आला. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आतापर्यंत जे काही कायदे केलेले होते त्यांना रेग्युलेशन्स, नियम म्हणण्यात आलं. आतापर्यंत जे काय झालं की नाही त्यांना रेग्युलेशन्स म्हटलं, रेग्युलेट करण्यासाठी. आणि आता इथनं पुढचे मात्र ऍक्ट्स, कायदे असतील म्हटलं गेलं. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला क्लिअरली समजलेली असेल की ह्यांचे हक्क फक्त यांना दिले, इकडे दिलं, कारण तो आता सगळ्यांचा झाला ना हो, हेच तर महत्वाचं आहे ना. म्हणून तर नाव चेंज केलंय, बंगालचा नाही आता भारताचा केलाय, सगळ्यांचा केलाय. त्यामुळं आता तुम्ही मग कसे काय कायदे करू शकताय? नाही, सेंट्रल एकत्र आणण्यात आलं, ठीक आहे. पुढं आता मगाशी बघितलेलं आहे, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता कमी करत आल्यात का? आल्यात. आता सत्ता पूर्णच घेतली, चहा आणि चीन पण नाही, काय नाही, विषय हातातच काढून घेतला तुमचा. ईस्ट इंडिया कंपनी क्लोज, म्हणजे क्लोज नाही ईस्ट इंडिया कंपनी, व्यापारी काम जे आहे तुमचं विषय नाही. आता सगळ्या कंपन्या वगैरे येणार सगळ्या क्षेत्रामध्ये, ठीक आहे. आता फक्त ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये एक प्रशासनिक संस्था उरली, प्रशासन चालवण्यासाठी. हे लक्षात ठेवा, ईस्ट इंडिया कंपनी तिचं व्यापारी कामच संपुष्टात आणण्यात आलं. संपुष्टात नाही आणण्यात आलं हे म्हणता येत नाही. मी काय म्हणतोय, ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे लेसेस फेअर आलं, ठीक आहे. आता त्यांची मक्तेदारी व्यापारावरची नष्ट झाली ह्या कायद्यानं, 1833च्या कायद्यानं. आणि जे कंपनीनं मिळवलेलं जे क्षेत्र होतं, जे प्रशासन चालवायचं, कंपनीच चालवायची, पण जे कंपनीचं जे काय क्षेत्र होतं ते म्हणजे कंपनीनंच मिळवलंय ते, हे पण लक्षात ठेवा. हे कंपनीचं क्षेत्र आता राजाचं. राजा म्हणजे कोण हो? हे बघा, हे इंग्लंडमधून आल्यात, ही एक कंपनी आहे आणि त्या इंग्लंडमध्ये कोण आहे? हा एक राजा आहे. ही कंपनी आली आहे भारतात, त्यानं राज्य मिळवलंय, हे मिळवलंय, क्षेत्र मिळवलंय, सगळं मान्य आहे. पण आता ही कंपनी तिथं हे करणार, प्रशासन करणार त्या ते आपल्या स्वतःच्या क्षेत्रावर, पण कुणाच्या नावानं? त्या राजाच्या नावानं. म्हणजे सगळं आता राजा, म्हणजे हे जे कंपनीचं क्षेत्र भारतातलं आहे ते राजाचे, त्यांच्या वारसदारांचे व उत्तराधिकाऱ्यांचे विश्वस्त म्हणून, एक विश्वासू म्हणून, तू माझा चांगला आहेस बाबा, विश्वासू आहेस म्हणून कंपनीकडे द्यायचं. आता कंपनीनंच मिळवलं क्षेत्र, कोणी मिळवलं? कंपनीनंच मिळवलं. पण ह्या कायद्यानं काय सांगितलं? 1833च्या राजाचा आणि त्यांच्या वारसदारांचे म्हणून आता तुम्ही चालवायचं ते. हे लक्षात ठेवा, म्हणजे कंट्रोल वाढला का नाही? कंपनीवरचा कंट्रोल वाढला ना, लक्षात ठेवा. पुढं आणखीन एक महत्वाची गोष्ट, एखादी कंपनी चालवायची असून दे, आता भारताचा देश चालवायचा असून दे, अधिकाऱ्यांची गरज आहे, सेवकांची, नागरी सेवकांची गरज आहे ना, बरोबर आहे. मग त्या नागरी सेवा ज्या आहेत, त्या नागरी सेवामध्ये म्हणजे कंपनी चालवायची आहे, तर त्या नागरी सेवामध्ये फक्त आणि फक्त ब्रिटन लोक होती, ब्रिटिश लोक होती तिथं त्यावेळेला. त्यावेळेला भारतीय तिथं नव्हते. लक्षात ठेवा, भारतीय लोक नव्हती. मग भारतीय लोकांना सुद्धा काय व्हावं, त्याच्यामध्ये एंट्री व्हावी, भारतीय लोक सुद्धा त्याच्यामध्ये जावावे, म्हणून ह्या नागरी सेवकांच्यासाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सांगितलं गेलं की मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणूया, जो कोण स्पर्धेमध्ये तिथे हे होईल तो तिथं नागरी सेवक म्हणून जाईल, इथं एंट्री करेल. पण म्हणजे एंट्री करेल याच्यामध्ये, पण संचालक मंडळ जे होतं आपण बघितलं, ईस्ट इंडिया कंपनीचं संचालक मंडळ होतं की नाही, त्या संचालक मंडळाने विरोध केला त्याला, नाही चालणार आहे, म्हणून हे आणता आलं नाही, हा प्रयत्न फसला, बंद झाला. दुसरी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या भारतामध्ये काही दिवाणी न्यायालय होती. कुठं ती जी कॉर्नवॉलिसनं स्थापन केलेली होती, ढाक्याला, पटनाला, कोलकाताला, मुर्शिदाबादला, ही लक्षात ठेवा बंद केली गेली. कुठं? ढाका, पटना, कोलकाता आणि मुर्शिदाबाद. मला वाटतंय हा तुम्हाला कायदा व्यवस्थितरित्या समजला असेल, फार महत्वाचा कायदा आहे, हे लक्षात ठेवा. सेंट्रलायझेशन आणि वाढवलं बघा, आणि वाढवलं, हळूहळू सेंट्रलायझेशन वाढवलंय की नाही बघा. पहिल्यांदा सत्ता फक्त काढून घेतली, आता कायदा करण्याचा हक्क पण काढून घेतला. म्हणजे सत्तेचं काय केलं? केंद्रीकरण. पूर्णपणे सत्ता कुठं आणली? बंगालमध्ये आणली. हे महत्वाचं आहे, ठीक आहे. आता बघा, हा जो कायदा आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सनदी कायदा 1853, फार महत्वाचा कायदा आहे सनदी कायदा. काय बघा, सनदी कायदा, जी ईस्ट इंडिया कंपनी होती तिचा कार्यकाळ पहिली गोष्ट म्हणजे अनिश्चित काळासाठी वाढवला. आता याचा अर्थ काय हो?
कार्यकाळ अनिश्चित काळासाठी वाढवला म्हणजे अनिश्चित आहे, कार्यकाळच अनिश्चित केलाय म्हणजे अनिश्चित आम्ही कधी पण काढू शकतो. आता तुम्ही घरला कधी पण जाऊ शकता, याचा अर्थ असा आहे. ठीक आहे, असं नाही सांगायला कार्यकाळ 5 वर्षासाठी आहे, 10 वर्ष, सर्वसाधारणपणे 20 वर्षासाठी असं सांगायला नाही बघा. ह्या कायद्यामध्ये सनदी कायदा 1853 म्हणजे याचा अर्थ ईस्ट इंडिया कंपनीला आता गुंडळाय थोडेच दिवस उरलेलं होतं. बरोबर आहे काय? ह्या कायद्यात दिसतंय. दुसरी गोष्ट, दुसरी महत्वाचं वैशिष्ट्य, आता जो भारताचा गव्हर्नर जनरल होता आणि त्याचं काउन्सिल होतं, त्याचं कार्यकारी मंडळ होतं, मी मगाशीच सांगितलेलं आहे काम दोन करायचं, एक कायदेकारी काम पण करायचं आणि कार्यकारी. तेच म्हणजे कायदा पण तेच करणार आणि कार्यकारी त्याच्यावर वागणार सुद्धा तेच, दोन्ही कामं एकत्र करणार. बरोबर आहे? म्हणजे पहिल्यांदा काय केलं, पहिल्यांदा सगळं कायदा आणि कार्यकारी करण्याचं काम एकत्र आणलं. कुणाकडे आणलं? भारताच्या गव्हर्नर जनरलकडे आणलं. आणि आता काय करायला लागले बघा, कायदा पण करणार तोच म्हणजे भारत, एक म्हणजे तो गव्हर्नर जनरल आणि त्याचं काउन्सिल. बरोबर आहे काय? हे मिळून कायदेकारी पण काम करणार आणि कार्यकारी पण काम करणार, दोन्ही पण एकत्रच करणार. त्याच्यापेक्षा आता जरा वेगळं केलं, जे कार्यकारी काम आहे, कार्यकारी म्हणजे कायद्यानुसार वागण्याचं काम, ते करण्यासाठी त्यांचं कार्यकारी मंडळ होतच, तिथं काय हात लावायला नाही. कार्यकारी काम कुणी करायचं? ते कार्यकारी मंडळ आणि भारताचा गव्हर्नर तिन्हीच करायचं, कार्यकारी मंडळानंच करायचं कार्यकारी काम. पण जे कायदेकारी काम आहे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. 1853च्या ऍक्टमध्ये कार्यकारी काम करायला कार्यकारी मंडळ आहेच, जे आधीपासूनच आहे. लक्षात काय, फक्त या कार्यकारी मंडळाकडनं जे कार्यकारी काम आहे ते करूनच घेणार, पण कायदेकारी काम जे राहिलेलं आहे, कायदा करण्याचं काम, तिथं मात्र कार्यकारी मंडळ आहेच, हे लक्षात ठेवा. प्लस 6 जण एक्स्ट्रा लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर, 6 जण एक्स्ट्राचे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर काय केले? ऍड केले. बघा मी काय म्हणतोय ते, कार्यकारी मंडळ आणि गव्हर्नर जनरल, भारताचा गव्हर्नर जनरल दोन्ही कामं करायचा, कार्यकारी पण काम करायचा आणि कायदेकारी पण काम करायचा. आता जे भारताचा गव्हर्नर जनरलचं कार्यकारी मंडळ जे आहे ते फक्त कार्यकारी काम करणार. ठीक आहे, फक्त म्हणजे असं नाही, फक्त म्हणता येत नाही, कार्यकारी काम करणार, दुसरं कोण नाही त्याच्यात कार्यकारी कामात, डोकं ठेवा. ठीक आहे, मात्र कायदेकारी काम आहे की नाही, कायदेकारी त्याच्यात मात्र कार्यकारी मंडळ नुसतं करायचं वादे. आता कायदेकारी मंडळाबरोबर कोण असणार? हे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असणार, 6 जणांचे. हे लक्षात ठेवा गोष्टी. आता हे जे 6 जण होते, 6 जण, मी याच्या आधी एक सांगितलेलं होतं बघा, मुंबई आणि मद्रासचा काय काढून घेतलेला होता? हक्क काढून घेतलेला ना, कुणाकडे आणलेला? भारताच्या गव्हर्नर जनरलकडे. मग हे जे 6 जण जे निवडलेले होते की नाही, 6 जण जे कायदेकारी मंडळात होते, जे कायदेकारी काम करण्यासाठी आलेले होते, त्यामध्ये 4 जण, ह्या 6 पैकी 4 जण हे प्रांतामधनं, प्रांत म्हणजे काय हो, एक लक्षात ठेवा, हे जे छोटे छोटे हे प्रांत म्हणायचे आणि मेन सगळ्यांचं मिळून एक केंद्र, जे आपण बंगालला म्हणूया, असं म्हणजे आता दिल्लीला आहे तसं बंगालमध्ये हे सगळ्यांचं भारत, आणि हे प्रांत होते, प्रांत छोटे 4 प्रांतातनं, म्हणजे 6 पैकी 4 जण, 4 जण हे प्रांतातनं आलती, ह्या भागातनं प्रांतातनं आलती. कुठले प्रांत? मद्रास असेल, मुंबई असेल, बंगाल असेल, आग्रा, म्हणजे तिथनं सुद्धा ह्या 4 प्रांतातनं 4 जण आलते. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, दुसरी महत्वाची गोष्ट, आता हे जे कार्यकारी मंडळ आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर यांचं जे काही कायदेकारी मंडळ झालं, तयार झालं, हे कायदेकारी मंडळ ह्या सगळ्याला मिळून आपण विधिमंडळ किंवा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असं म्हणू शकतो. विधिमंडळ म्हणू शकतो किंवा लेजिस्लेटिव्ह काय म्हणू शकतो? काउन्सिल म्हणू शकतो. हे जे विधिमंडळ होतं म्हणजे कायदा करणार, हे सगळं मिळून ह्या विधिमंडळालाच आपण मिनी पार्लिमेंट किंवा छोटी संसद, हे छोट्या संसदेप्रमाणे काम करायचं. आत्ताची जी संसद आहे ना, छोटी संसद, त्या छोट्या संसदेप्रमाणे ते काम करायचं. लक्षात ठेवा. आता पण सिस्टम बऱ्यापैकी इकडं तिकडं का असेल, बदल बराच आहे, पण बघा जरा डोकं चालवा. आपल्या इथं कायदेकारी मंडळ आहे, आपल्या इथं आहे का सध्या? कायदेकारी मंडळातनच कार्यकारी मंडळातली भाग आहेत, काम हे आहेत का नाही? बघा कायदेकारी मंडळात कार्यकारी मंडळ आहे काय? तेच, हीच नुसती कुठं आहे? कार्यकारी काम करतात. लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढं ह्याच्या आधीच्या कायद्यात आपण बघितले, नागरी सेवकांच्यासाठी खुली स्पर्धा पद्धती आणण्याचा प्रयत्न केला काय? केला, पण फसला का नाही प्रयत्न? पण इथं मात्र प्रयत्न यशस्वी झाला आणि नागरी सेवकांच्यासाठी खुली स्पर्धा पद्धती चालू झाली आणि या खुल्या स्पर्धा पद्धतीसाठी मेकॉले समिती 1854 स्थापन झाली. लक्षात ठेवा, फार महत्वाचा कायदा आहे. सगळ्यात व्हेरी मच इम्पॉर्टंट पॉलिटीसाठी तो म्हणजे ही गोष्ट, कार्यकारी मंडळ आणि कायदेकारी मंडळ एकमेकापासून विभाजन झालं. आधी एक होतं कुठल्या कायद्यानं? 1853च्या. आणि आता सुद्धा भारताची पद्धत बघितला तर वेगळा आहे, पण एकमेकाला इंटरनली कनेक्टेड आहे. इथं पण बघा इंटरनली कनेक्टेड आहे, असं नाही इथं कार्यकारी मंडळच काम करणार आणि इथं कार्यकारी मंडळच नाही, तर म्हणायचं टोटली वेगळं झालं ते. ठीक आहे, फक्त लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच काय करणार? कायद्याचं काम करणार, कार्यकारी मंडळ नाहीतच इथं, तर त्याला म्हणायचं टोटली सेपरेट झालं. इथं सेपरेट केलं पण कनेक्शन आहे, कारण कार्यकारी मंडळ इकडं पण आहेत आणि इथं पण आहेत ना.
हे लक्षात ठेवा. कंपनीच्या राजवटीतले जे काही महत्त्वाचे कायदे आहेत ते बघितलेले आहेत ह्या एका लेक्चरमध्ये. उरलेले जे कायदे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये करू. बघा, आपण पोलीस भरती असो, पोलीस भरती तर मला वाटते जास्त होते पोलीस भरतीसाठी, पण ठीक आहे, पोलीस भरती असो, एमपीएससी गट क आणि एमपीएससी गट ब ह्यासाठी तुम्ही जर ही लेक्चर सिरीज पूर्ण केली, प्लस आपण क्वेश्चन सिरीज पण चालू करतोय, तर तुम्हाला बाहेरचं जास्त सोर्सेस वापरायची, 100 सोर्सेस वापरायची काहीही आवश्यकता राहणार नाही. याची शाश्वती आम्ही आमच्याकडून तुम्हाला देत आहोत. तरी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.